DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. येवला तालुक्यातील मौजे धुळगाव येथील शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांच्या गट क्रमांक 382 मधील जोमात असलेली कारल्याची बाग अज्ञात समाजकंटकांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत उपटून उद्ध्वस्त केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संजय वाळके यांनी मोठ्या मेहनतीने कर्ज काढून आणि मोठा खर्च करून कारल्याची लागवड केली होती. पिकाला योग्य वाढ झाली असून काही दिवसांतच तोडणी सुरू होणार होती. मात्र अज्ञात व्यक्तींनी संपूर्ण बाग उद्ध्वस्त केल्याने त्यांच्या अनेक महिन्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरले आहे. या घटनेमुळे वाळके कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या प्रकारामुळे धुळगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून शेतीमालाचे संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबतचीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अज्ञात आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच कृषी विभाग व महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि शासनाच्या आपत्ती निवारण अथवा संबंधित योजना अंतर्गत बाधित शेतकरी संजय वाळके यांना योग्य आर्थिक नुकसान भरपाई व मदत तातडीने मंजूर करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. आज धुळगाव येथील संजय वाळके आम्ही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आलो होतो आणि बघितलं की जे काही झालंय त्यांच्या कारल्याच्या बागाचं, ही परिस्थिती अतिशय एकदम चुकीची आहे आणि ग्रामस्थ म्हणून एक आमची देखील प्रशासनाला एक विनंती आहे की याच्यामधील जे कोणी असतील दोषी त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. कालच पोलिसांनी पंचनामा या ठिकाणी केला आहे, परंतु पंचनामा वगैरे करून इथपर्यंत थांबण्यात काही अर्थ नाही. आता पुढील कारवाईची आम्हाला अपेक्षा आहे आणि अशा गोष्टी गावामध्ये खरं तर घडल्या नाही पाहिजे. आणि याही पुढं जर सांगायचं तर ठरलं तर कृषी विभाग असेल, महसूल असेल किंवा संबंधित एकही ज्या विभागाचे लोक असतील त्यांनी सुद्धा तात्काळ या घटनेचा या ठिकाणी पंचनामा केला पाहिजे. आणि या शेतकऱ्याला काही होईना आज मदतीची आज गरज आहे. आज 15 ते 20 लाख रुपये त्यांना या ठिकाणी उत्पन्न निघणार होतं. आज 1-1.5 लाख रुपये खर्च झाला असेल त्यांच्यावाला. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्यांना किमान काहीतरी चांगल्यापैकी मदत मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही ग्रामस्थ म्हणून पण त्यांच्यासोबत आहे आणि वाटेल तिथे आम्ही पाठपुरावा पण करणार आहेत. परंतु प्रशासनाला मी आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन शेतकऱ्याला कुठंतरी मदत मिळावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. धुळगाव येथील रहिवासी असून मी कांदा पीक घ्यायचो, पण कांद्याला भाव नसल्यामुळं मी ह्या कारले पिकाच्या क्षेत्रात वळण्यास ठरवलं. 2 वर्षापूर्वी मी कर्ज काढलं आणि त्यातून ही शेती उभी केली होती. ही शेती उभी केली, याच्यात मला आता पैसे चालू झाले होते. माझे चांगल्यापैकी रेट भेटत होते. मला 10 ते 15 हजार रुपये रोज चालू झाला होता. म्हणजे माझं उत्पन्न 15 ते 17 लाख रुपये होणार होतं. पण कोणीतरी एकदम विकृत इसमानं हे काम केलं आणि माझी जेवढी वेल होते तेवढे उपटून टाकले आणि माझं 100% नुकसान केलं. माझी शासनाला विनंती की काहीतरी थोडीशी मदत का होईना मला केली पाहिजे. DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.